मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेला आहात, निवडून आलेला आहात. काय प्रतिक्रिया आहे? मंगळवेढ्यासाठी काय करणार आहे? माझा विजय तर मला अगोदरच माहित होता. मला समर्थांनी सांगितलं होतं तुझाच विजय आहे, तू फक्त 1% एक पाऊल पुढे टाक. मी 99 पावलं टाकायला पुढे आहे आणि मी विजयी झाले आणि प्रणिताताई पण विजयी झाल्या. मंगळवेढ्याला आणि पंढरपूरला दोन्ही पण सिटीमध्ये मग बायकांचीच गरज होती, त्यामुळे आमच्या दोघींचा विजय निश्चितच होता. आणि आम्ही मंगळवेढ्यासाठी पहिल्या ज्या महिला आहेत त्यांच्या मी आता प्रभागातून फिरताना प्रत्येक अडचणी सांगत होत्या. मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त अर्ज करायचा आणि त्याच्यावर सह्या द्यायचा, तुमचं काम झालंच म्हणून समजा. मी ज्या दिवशी अर्ज भरायला मंगळवेढ्यात गेले तिथं फक्त बाथरूमचा एवढा घाण वास यायला लागला होता, मला गुदमरल्यासारखं झालं. मी म्हटलं मंगळवेढ्यात नगरपालिकेची पायरी चढल्यानंतर तिथलं फक्त ते बाथरूम अगोदर स्वच्छ करणार. बाहेर आवारात आलो, झाडी जास्त नाही त्यामुळे उन्हात आलो, बाकीच्या नागरिकांना त्रास होतोय. झाडे वृक्षारोपण करणार. रस्त्यावर आलो, त्यांनी रस्त्यावर एवढे आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जेवढे रस्ते चढवलेत एकावर एक आणि गटारी खाली आहेत, त्यामुळं त्या गटारीचा त्रास त्यातल्या नागरिकांना होतोय. आता हा संपूर्ण रस्ता उखडून तो परत लेवलमध्ये करून गटारी अंतर्गत करणार आहे. आणि पहिलं माझं विजन असेल सरकारी दवाखान्यात एवढं घाण आहे, तिथं ते जे आजारी लोक येतात त्यांच्यासाठी सोयच नाही, सावली नाही, बसण्यासाठी बाकडे आहेत पण 2-3च आहेत, त्यांना बसण्यासाठी बाकडे देणार. आणि मंगळवेढा सिटी असून सुद्धा 40 वर्ष सत्ता त्यांच्या हातात असून ॲम्ब्युलन्स आधी त्यांना घेता आली नाही. हे पहिलं मी त्यांना आजारी या माणसांना करणार आहे. परगावरून येते ते आल्यानंतर त्यांना ॲक्सिडेंट होतोय काय हे सगळं, म्हणजे आता बाहेर ॲक्सिडेंटचं प्रमाण पण वाढलेलं आहे. स्पीड ब्रेकर पण व्यवस्थित नाही, स्पीड ब्रेकर व्यवस्थित पुतण्या विरोधात होता, आमदार पुतण्या विरोधात होता, तरी तुम्ही निवडून आलाय. आमदार पुतण्या विरोधात आहे, फक्त आमचं राजकारण तेवढं विरोधात आहे. कौटुंबिक संबंध आमचे चांगले आहेत. आता कालच तुम्ही बघितलं असेल युट्यूबवर आम्ही दोघांनी फोटो काढलेत, एकमेकाकडे बघून हसले, तू बाय बाय केलं. मी म्हणलं तू खूप बिझी आहे म्हणलं, त्यामुळे जाऊ दे त्याला, कशाला माहिती घेताय तुम्ही. एवढं पण आमचं बोलणं झालं. हो केलं त्यांनी पण, हो केलं त्यांनी पण. ते काय गुप्त मतदानात त्यांना सांगणार आहे का कुणाला केलं काय? मला विश्वास आहे का? मला आहे विश्वास माझ्या पुतण्यावर. का तर आमचं लग्न होऊन 40 वर्ष झालं आणि माझी मोठी जावई ती आत्याच आहे आणि आमच्या अगोदरचे पण संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी मला नक्की केलेलं आहे मतदान.